नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड यांनी दारू पिऊन अपघात केला आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या या घटनेत टेम्पोचा चालक आणि क्लीनर जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सौरभ गायकवाडही जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रायगड जिल्ह्याच्या माणगाव कुंभे येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात फिरायला गेलेल्या युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू झाला आहे. अन्वी संजय कामदार असे मृत युवतीचे नाव असून ती रील स्टार होती. नागपूरमध्ये एका धावत्या कारमध्ये प्रेमी युगलाचे धोकादायक पद्धतीने अश्लील चाळे सुरू होते. रस्त्याने जाणाऱ्या दुसऱ्या प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ काढला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देत जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या 2 सदस्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातून पंढरपूरला गेलेल्या वृद्ध वारकऱ्याचा गावी परत येताना एसटी बसमध्ये मृत्यू झाला आहे. रामराव रहाटे असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. ते आषाढी वारीसाठी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला गेले होते. गडचिरोली सीमा भागात पोलीस माओवादी यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाले असून 12 माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 12 माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या जवानांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 51 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ग्वाल्हेरजवळील उटिला गावात एका भोंदूबाबाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिला भोंदूबाबाकडे पतीचं दारूचं व्यसन सुटावे यासाठी गेली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिहारमध्ये एका प्रियकराने प्रेयसीच्या घरामध्ये घुसून तिच्या कुटुंबातील 3 सदस्यांची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आहे. मृतांमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी प्रियकरासह 2 अटक केली आहे. तमिळनाडूत चित्रपटाच्या सेटवर स्टंट दरम्यान 20 फुटावरून कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू झाला आहे. येलुमलाई असे मृत झालेल्या स्टंटमॅनचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकमध्ये घराला बाहेर कुलूप लावून पेट्रोल टाकून घर पेटवून दिले. घरात झोपेत असलेल्या आई आणि मुलीचा जळून मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.